Hello students, in this video we will learn about the mitochondria structure आणि फंक्शन आपल्याला बघायचं आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर काय आहे, नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर काय हे बघितलं. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर काय असतं तर बघा, आपल्याला डायग्राम दिसतीये पुस्तकामध्ये. काय आहे मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम, तर त्याचं स्ट्रक्चर बघा कशा पद्धतीने आहे. ही डायग्राम जी आहे ती परीक्षेला आपल्याला काढायला येते, म्हणून आपण तिला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघूया. ईच सेल रिक्वायर एनर्जी अँड दिस एनर्जी इज प्रोड्यूस इन द मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे प्रत्येक सेलला कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते, आणि ती कुठून मिळते तर मायटोकॉन्ड्रिया ती प्रोड्यूस करत असते. Under the electron microscope, a mitochondria is seen as a double membrane structure. The outer membrane is porous and the inner membrane is deeply folded. आता जर तुम्ही बघितलं तर याची मेम्ब्रेनचं आपण लक्ष देऊन बघितलं तर आउटर मेम्ब्रेन पोरस दिसते आहे, म्हणजे त्याला काय आहेत, बारीक बारीक आपल्याला होल दिसत आहेत. आणि इनर आउटर मेम्ब्रेन इज पोरस अँड इनर मेम्ब्रेन आपल्याला त्याची फोल्डेड दिसते आहे, म्हणजे घड्या पडल्यासारखी दिसते. These folds are called cristae. त्याला काय म्हणतात, क्रिस्टी. The inner cavity is filled with protential gel like matrix containing ribosomes. यामध्ये जे काय असतं तर ब्ल्यू कलरचा जे घटक दाखवला आहे तो म्हणजे मॅट्रिक्स असतो, आणि तो पूर्णपणे कंटेनिंग, त्याच्यामध्ये काय काय असतं तर प्रोटेन्शियस जेल आहे हा. याच्यामध्ये रायबोझोम्स असतात, फॉस्फेट ग्रॅन्युल्स असतात आणि डीएनए प्रेझेंट असतात. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. आणि ते स्वतःच काय करतात, स्वतःचे प्रोटीन प्रोड्यूस करतात विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. कशाच्या माध्यमाने तर एन्झाईम्सच्या मदतीने. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. मायटोकॉन्ड्रिया काय करत असतात तर आपल्या बॉडीमध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट आणि फॅट्स आहे त्याला ऑक्सिडाइज करण्याचं काम करतात. द एनर्जी रिलीज इन दिस प्रोसेस इज स्टोअर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि हे करत असताना म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स जे ऑक्सिडाइज होतं तेव्हा मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज करताना जी एनर्जी रिलीज होते या प्रोसेसमध्ये ती स्टोअर्ड केली जाते. तर ती कशाच्या रूपाने, एटीपीच्या रूपाने. आता एटीपी म्हणजे काय आहे तर एटीपी म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं आहे की मायटोकॉन्ड्रिया जी एनर्जी रिलीज करते किंवा तयार करते ती एनर्जी एटीपीच्या रूपाने स्टोअर्ड केली जाते. प्लांट सेल हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल. आणि प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या ॲनिमल सेलपेक्षा कशी आहे, कमी आहे. इथं आपण मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघितलं. आता फंक्शन बघूया. टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड एटीपी. म्हणजे याचं फंक्शन काय आहे तर एटीपी मोलेक्युल जे आहे की जे एनर्जी प्रोड्यूस करतात असे रिच कंपाऊंड प्रोड्यूस करण्याचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा बाय युझिंग द एनर्जी इन एटीपी. हे सिंथेसाइज प्रोटीन जे आहे म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जे प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहे, या सगळ्यांचं सिंथेसाइज करून एटीपीच्या रूपाने एनर्जी फॉर्म करण्याचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया करत असतात. म्हणून मायटोकॉन्ड्रिया खूप महत्वाचं आहे की जे काय करतात, सेलमध्ये एनर्जी प्रोड्यूस करून सेलला काय करतात, एनर्जी पुरवण्याचं काम करत असतात. आता व्हॅक्युअल्स, पुढचा ऑर्गेनेल्स आहे आपला सेल ऑर्गेनेल्स, व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स आर द स्टोरेज सॅक फॉर सॉलिड ऑर लिक्विड कंटेंट्स. आता व्हॅक्युअल्स म्हणजे काय आहे, स्टोरेज सॅक आहे, आणि याच्यामध्ये सॉलिड आणि लिक्विड कंटेंट्स दोन्ही स्टोअर्ड केले जातात. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज. त्याला असं स्पेशल शेप किंवा टिपिकल शेप किंवा साईज त्याची नसते. द स्ट्रक्चर ऑफ व्हॅक्युअल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. सेलला जशी गरज असेल तसा व्हॅक्युअल आपला शेप चेंज करतो. व्हॅक्युअल इज बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन. आणि व्हॅक्युअल काय असतात, एका सिंगल मेम्ब्रेनने बाउंडेड असतात. तर हे झालं व्हॅक्युअलचं स्ट्रक्चर. आता फंक्शन बघूया. टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. सेलमध्ये असणारं ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम. आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय तर काही लिक्विड सबस्टन्स असतात ते आतमध्ये सेलला किती गरज आहे त्याची, त्याच्यानंतर किती प्रमाणामध्ये त्यांना सेलमध्ये एंटर होऊ द्यायचं, ह्या जो प्रोसेस आहे हे मेंटेन करण्याचं काम, सेलमध्ये ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम कोण करतं, व्हॅक्युअल्स करतं. एक्स्ट्रा जर वॉटर असेल तर त्याला बॉडीच्या थ्रू आउट करण्याचं काम व्हॅक्युअल्स करत असतात. टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स.
आणखीन काय करतं तर मेटाबॉलिक बाय प्रॉडक्ट आणि एंड प्रॉडक्ट दोन्ही स्टोअर करण्याचं काम सुद्धा व्हॅक्युअल्स करतात. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रॉडक्ट अँड फूड व्हाईल इन अमिबा इट स्टोअर्स फूड बिफोर डायजेशन. म्हणजे प्रत्येक ॲनिमल सेलमध्ये वेस्ट प्रॉडक्ट जे आहे आणि फूड आहे हे स्टोअर करण्याचं काम ॲनिमल सेलमध्ये करण्यात येतं, व्हॅक्युअल करतं. पण अमिबा जे आहे तर अमिबामध्ये काय केलं जातं बिफोर डायजेशन म्हणजे अन्न पचण्याच्या आधी ते अमिबामध्ये स्टोअर केलं जातं. इन प्लांट सेल व्हॅक्युअल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्जिटी रिजिडिटी टू देम. आणि प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअलचा आकार खूप जास्त मोठा असतो, फुल ऑफ सेल सॅप असतं आणि काय प्रोव्हाइड करतं ते सेलला तर टर्जिडिटी आणि रिजिडिटी म्हणजेच सेलला तिचा आकार प्राप्त करून देण्यासाठी कोण मदत करत असतं तर प्लांटमध्ये असणाऱ्या व्हॅक्युअल्स त्यांना मदत करत असतात. आता पुढचं आहे आपल्याला प्लास्टिड्स. बघा, व्हाय आर प्लांट्स लीव्स ग्रीन अँड फ्लॉवर रेड, yellow, orange or blue? The organelle which gives such color is present only in the plant cell. It is called plastids. आता प्लास्टिडमुळे काय होत असतं प्रत्येकाला प्लांट सेलमध्ये काय प्राप्त होत असतं तर त्याला कलर प्राप्त होत असतो. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर टू टाइप्स. आता प्लास्टिडचे दोन प्रकार आहेत आपल्याला दिलेले. बघा, कलर ऑफ द प्लांट पार्ट, पिगमेंट, ग्रीन, ऑरेंज, येल्लो, पर्पल आणि ब्ल्यू. आपल्याला हे दाखवलेलं आहे की कुठल्या कुठल्या पिगमेंटमुळे कुठला कलर प्राप्त होतो. तर बघा, क्लोरोफिल, कॅरोटीन, झॅन्थोफिल, अँथोसायनिन हे आपल्याला दिलेले आहेत की यामुळे ते रंग प्राप्त होत असतात. त्यामध्ये दोन टाइप्स आपल्याला प्लास्टिडचे दिले आहेत, एक म्हणजे लिकोप्लास्ट आणि एक क्रोमोप्लास्ट. आता लिकोप्लास्ट जो आहे तो व्हाईट असतो म्हणजे कलरलेस असतं प्लास्टिड आणि क्रोमोप्लास्ट जे प्लास्टिड असतं ते कलर प्लास्टिड असतं. आता क्लोरोप्लास्ट जे असतं कॅन गेट कन्व्हर्टेड इनटू अदर टाइप ऑफ क्रोमोप्लास्ट. आता एक क्लोरोप्लास्ट जे असतं ते कन्व्हर्ट होतं वेगळ्या प्रकारच्या क्रोमोप्लास्टमध्ये. बघा, मगाशी काय सांगितलं तुम्हाला, लिकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट हे दोन प्लास्टिडचे प्रकार आहेत आणि क्लोरोप्लास्ट जे आहे ते कन्व्हर्ट करतं कशाला तर क्रोमोप्लास्टला कन्व्हर्ट करत असतं. क्लोरोप्लास्ट कन्व्हर्ट करतं कशामध्ये कन्व्हर्ट होतं अदर टाइप्स ऑफ क्रोमोप्लास्टमध्ये. जसं रॉ ग्रीन टोमॅटो असेल तर तो रेडमध्ये बदलतो कारण त्याच्यामध्ये असणारं जे क्लोरोफिल आहे ते ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं सिंथेसाइज होतं लायकोपिनमुळे आणि जेणेकरून जो ग्रीन कलरचा टोमॅटो असतो तो काय होतो रेड होतो. तसं मिरचीचं पण आहे की मिरची जी असते ती काय असते पहिले ग्रीन कलरची असते आणि नंतर ती काय होते रेडमध्ये आपल्याला चेंज झालेली दिसते. जसा रॉ ग्रीन टोमॅटो असतो म्हणजे हिरवा टमाटा असतो त्याचं नंतर लाल टमाट्यामध्ये रूपांतर होतं, त्याच पद्धतीने मिरचीचं पण असतं की त्याच्यामध्ये पण काय होत असतं क्लोरोप्लास्टचं कन्व्हर्शन क्रोमोप्लास्टमध्ये होत असतं. ठीक आहे. आता क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आपल्याला साईडला दिलं आहे. ती डायग्राम खूप महत्वाची आपल्याला परीक्षेसाठी, ती ड्रॉ करायला येते म्हणून आपण चांगल्या प्रकारे तिला ड्रॉ करायला शिकलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मग आता क्लोरोप्लास्ट हे आपलं लास्ट काय आहे सेल ऑर्गॅनलमध्ये असणारं प्लास्टिड पिगमेंटमधलं क्लोरोप्लास्ट हा पार्ट. आता क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्लोरोप्लास्ट कसं असतं तर फोटोसिंथेसिससाठी खूप महत्वाचं आहे कारण ते कुठे असतं तर लीव्हजमध्ये असतं. क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रॉप्स सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इट इन टू केमिकल एनर्जी. आता हे जे क्लोरोफिल असतं हे क्लोरोप्लास्ट काय करतं क्लोरोफिलमध्ये असणारं जे क्लोरोप्लास्ट आहे ते सोलर एनर्जीला कन्वर्ट करतं केमिकल एनर्जीमध्ये आणि स्ट्रोमा जो असतो बघा आपल्याला डायग्राम मध्ये दाखवलंय स्ट्रोमा ते काय करतं तर क्लोरोप्लास्ट कंटेन जे एन्झाईम्स असतात स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन एन्झाईम डीएनए रायबोझोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. या सगळ्यांची कशासाठी गरज असते फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी गरज असते. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की लीव्हजमध्ये क्लोरोप्लास्ट हे पिगमेंट प्रेझेंट असतं की जेणेकरून क्लोरोफिलमध्ये असणारं क्लोरोप्लास्टमुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस केली जाते. आता खाली आपल्याला फंक्शन दिलंय बघा की क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी. म्हणजे क्लोरोप्लास्ट काय करत असतं तर सोलर एनर्जीला कन्वर्ट करतं केमिकल एनर्जीमध्ये म्हणजे फूड एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. नंतर क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर टू फ्लॉवर अँड फ्रुट्स. फळांना आणि फुलांना जो वेगळा रंग प्राप्त होतो तो क्रोमोप्लास्टमुळे प्राप्त होतो. लिकोप्लास्ट जे आहे ते इन्व्हॉल्व्ह होतं कशामध्ये तर सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च ऑइल अँड प्रोटीन्स. आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टोरेज आहे स्टार्च ऑइल आणि प्रोटीन्स याला सिंथेसाइज करणं आणि स्टोअर करण्याचं काम कोण करतं लिकोप्लास्ट करत असतं.
Mitochondria and plastids can produce proteins as well as replicate themselves, and they have their own DNA and ribosomes. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड हे काय प्रोड्यूस करतात? प्रोटीन्स आणि रिप्लिकेट करत असतात स्वतःलाच, आणि डीएनए आणि रायबोझोम्स स्वतःचेच त्यांच्यामध्ये असतात. देअर ओन डीएनए अँड रायबोझोम्स. After studying the cell and cell organelles, you must have come to know that all the function in plant and animal cell are taking place smoothly due to the cell organelles. Such developed cell are called eukaryotic cell. Last year you have studied prokaryotic cell of bacteria. Let's now compare them. आता आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल काय आहेत, तर जे सेल ऑर्गेनेल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याने करून आपल्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये काय डिफरन्स असतो तो आपल्याला दिलाय बघा मागच्या पेजवर. तो आपण बघूया की याच्यामध्ये मायक्रोमीटरची साईज जी असते युकॅरियोटिक सेलची ती 5 to 100 मायक्रोमीटर असते, आणि प्रोकॅरियोटिक मध्ये 1 to 10 मायक्रोमीटर साईज असते. नंबर ऑफ क्रोमोझोम्स याच्यामध्ये मोर दॅन 1 असतात युकॅरियोटिक सेलमध्ये, आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ओनली 1 काय असतात? क्रोमोझोम्स असतात. न्यूक्लियस कसं असतं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओप्लाझम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, पण यामध्ये न्यूक्लिओइड रिझेम्बलिंग न्यूक्लियस म्हणजे यामध्ये न्यूक्लियस आपल्याला स्पष्ट दिसत नाही. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड प्रेझेंट असतात. दे डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. एक्झाम्पल दिले बघा, प्रेझेंट इन हायली इव्हॉल्ड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड एनिमल्स. दीज आर द एक्झाम्पल ऑफ युकॅरियोटिक सेल, अँड प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण चॅप्टर कव्हर केलेला आहे. यामध्ये आपण सगळ्या सेल ऑर्गेनेलचे फंक्शन आणि स्ट्रक्चर बघितलं आहे. प्रत्येकाचं सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे. आपण हा पूर्ण चॅप्टर या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.